नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये स्वागत. सुरुवातीला बातमी. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मार्च महिन्याचं वेतन फक्त 56% दिलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. इतकंच नव्हे तर सुरक्षा रक्षकांना केवळ 50% पगार मिळणार आहे. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं वेतन भागवण्यासाठी दर महिन्याला सुमारे 277 कोटी रुपयांची आवश्यकता असते. मात्र राज्य सरकारकडून फक्त 272 कोटींचा निधी मिळाल्यामुळे संकट निर्माण झालंय. त्यातच मिळालेल्या निधीपैकी 40 कोटी रुपये थेट एसटी बँकेकडे वळवण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांना कमी वेतन मिळणार आहे. या निर्णयामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. अधिक माहिती आपण घेऊयात. आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत. उदय, ही काय अडचण निर्माण झाली आता एसटी कामगारांसंदर्भात? श्वेता, महाराष्ट्राची जीवनवाहिनी लाल परीची चाकं पुन्हा एकदा थांबण्याची शक्यता आहे आणि ते थांबण्याचं कारण असणार आहे की सरकारकडून जे एस टी कर्मचाऱ्यांचं वेतन आहे ते पूर्ण झालेलं नाही आहे. कारण राज्यभरामध्ये जे आहे ते एस टीचे जवळपास 87,000 कर्मचारी आणि या कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी एस टी महामंडळाला जो आहे तो महिन्याला जवळपास 450 कोटी रुपयांचा खर्च आहे. मात्र यंदा सरकारने जे आहे ते फक्त 277 कोटी रुपये दिलेला आहे. त्यामुळे या 277 कोटींमधून फक्त 56% इतका पगार जो आहे तो कर्मचाऱ्यांचा होऊ शकणार आहे. त्यामुळे आता कर्मचारी जे आहेत ते आंदोलनाचं हत्यार पुन्हा एकदा उपसण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन लगनसराईच्या सीझनमध्ये जे आहे ते एस टीची चाकं थांबतील का असा सवाल निर्माण झालेला. आपल्यासोबत काही एस टीचे कर्मचारी आहेत आणि संघटनेचे नेते आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. मला सांगा, फक्त कर्मचाऱ्यांना 56% इतकाच पगार मिळेल इतकं देयक जे आहे ते सरकारने दिलेलं आहे. इथून पुढे काय तुमची भूमिका असेल? पहिला भाग तर आहे की 56% हा आकडा आणला कुठून? आतापर्यंत अब तक 56 इनकी छाती, 56 टिकली वगैरे आम्ही ऐकलं होतं, परंतु हा 56% आणलाच कुठून हेच समजत नाही. आणि 56% पगार आज कसं काय देऊन राहिले? काम 156% घेता आणि पगार 56% देता, हे कसं काय होईल? जर आज सणावाराचा दिवस आहे, लग्नसराई आहे, जर कर्मचाऱ्यांना 56% पगार मिळत असेल तर त्यांनी जीवन कसं जगायचं, खर्च कसा करायचा? आज मानसिकता खराब होऊन झाली आहे. आज ड्रायव्हरसारखा, कंडक्टरसारखा व्यक्ती हा उन्हातानामध्ये 44-45 डिग्रीमध्ये काम करून राहिलेला आहे. त्याचं पहिलेच तापलेला आहे तो, आणि ह्या कमी पगारामुळे तो तापलेला आहे, त्याचं कुटुंब तापलेलं आहे. त्यामुळे त्याची मानसिकता खराब झाली आहे. त्या मानसिकतेमधून उद्या जर काही अपघात झाला त्याच्या हातून, पुन्हा त्यालाच जबाबदार ठरवणार. तेव्हा ह्याबाबत जर पगार पूर्ण झाला नाही तर एस टी कामगार संघटना आणि त्याच्या सहकारी संघटना हे पुन्हा आम्ही आंदोलनाचं हत्यार उपसणार, हे पक्क. मला सांगा, 56% पगार जर झाला तर तुम्हाला घर चालवणं शक्य आहे का? सरकार तुमच्या बाबतीत काय इतकं उदासीन तुम्हाला वाटतं? काय अर्ध्या पगारात अर्धा घर चालवणार काय? आता आधा पगार मिला है, 15 दिन के बाद फिर आधा पगार मिलेगा. पूरा महीना भरे धूप में गाड़ी चलाना है और आधा पगार लेके आधी मेहनत करना, ऐसा तो नहीं है. नक्कीच अर्धा पगार घेऊन अर्धी मेहनत करणार नाही. मला सांगा, इथून पुढे आता तुमची काय भूमिका असेल? सरकारनं जर पगार दिला नाही तर सरकारशी काही चर्चा करणार आहात का? आमची महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेची राज्य कार्यकारिणी जो निर्णय घेईल तो निर्णय आम्हाला बंधनकारक राहील. परंतु नागपूर विभागातील उद्या सर्व कर्मचारी ह्या 56% झालेल्या वेतनाच्या विरोधामध्ये काळ्या फिती लावून संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये एक सरकारचा आणि प्रशासनाचा निषेध नोंदवतील. नक्कीच उद्या काळी फिती लावून जे आहे ते निषेध नोंदवणार. मला सांगा, आधीच तुमचा पगार हा कमी असतो, त्यातही जर तो 56% मिळणार असेल तर नेमक्या तुम्हाला कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागणार? अडचणी म्हणजे महिन्याच्या ज्या किस्ता आहेत, कर्जाच्या किस्ता आहेत, इकडल्या तिकडल्या कोणाची देणी घेणी आहेत, अर्ध्या पगारात होणं शक्य नाही आहे. जो महिन्याभर वाट पाहून तो 7 तारखेला आपली पूर्ण पगार होईल याची शाश्वती ठेवून आपलं काम करतो, समोरचं नियोजन करतो, पण ते नियोजन पूर्ण चुकलेलं आहे. आणि काही बँकेच्या प्रायव्हेटच्या काही लोन्स आहे, ह्या आहेत, परीक्षेचा आता वेळ, आपला शाळेंचा फी भरण्याचा वेळ आहे, ॲडमिशनचे आहेत, कसे काय करणार? अर्ध्या पगारात शक्य नाही, तर ते त्वरित अदा करण्यात यावं अशी आम्ही विनंती करतो प्रशासनाला. मला सांगा, सरकार का बरं तुमच्यावर असा अन्याय करतं? सरकारला तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्यांच्याकडे का लक्ष द्यायला वेळ मिळत नाही? मुळात आम्ही जे शासनाला सवलतीपोटी निधी मागणी करतो, ती निधी कमी दिल्यामुळे हा पगार आमचा रखडलेला आहे. तरी प्रशासनानं 56% पगार दिला आहे. प्रशासनाला अशीच विनंती आहे
की दरवेळेला तुम्ही 10 तारखेपर्यंत आमच्या 100% पगार करावा, एवढीच आम्ही प्रशासनाला विनंती करतो. नक्की श्वेता, आपण पाहतोय की कर्मचाऱ्यांच्या अडचणी आहे, कमी पगार आहे, त्यातही जर तो अर्धा होणार असेल तर घर चालवताना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. विदर्भाचा प्रामुख्याने विचार केला तर 44 डिग्रीमध्ये जे आहे ते हे सगळे कर्मचारी जे आहेत ते काम करतात आणि त्यावेळी जर त्यांना अर्धा पगार मिळत असेल तर नक्कीच कुठेतरी कर्मचाऱ्यांची मानसिकता जी आहे ती या निमित्तानं खच्चीकरण होऊ शकतं. त्यामुळे या सगळ्या बाबतीत जो आहे तो सरकारनं गांभीर्यानं विचार करावा, नाहीतर पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार उपसण्याचा इशारा जो आहे तो या संघटनांकडून आणि कर्मचाऱ्यांकडून दिला जातोय. बिलकुल उदय, आपण नागपुरातल्या एसटी कामगारांच्या अडचणी जाणून घेतल्या, त्यांच्या व्यथा, आणि त्यानंतर आता आपण मुंबईत जाऊयात. तिथे आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आहेत. स्नेहा, तिथले जे कोणी एसटी कर्मचारी आहेत त्यांचं म्हणणं काय आहे या 56% पगारासंदर्भात? नक्कीच एस टी महामंडळाकडून निर्णय घेण्यात आलेला आहे की एस टीच्या कर्मचाऱ्यांना अवघा 56% पगार देण्यात येणार आहे, असा निर्णय झालेला आहे. आणि त्याच अनुषंगाने एस टी ज्या कर्मचारी संघटना आहेत त्या प्रचंड चिडलेल्या आहेत. त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे, कारण त्यांचं देखील हेच म्हणणं आहे की अर्धा पगार आणि त्याच्यामध्ये कसं काय अपूर्ण महिन्याभराचा आमचा गुजारा होणार, पोटापाण्याचा देखील आमचा प्रश्न आहे, असं देखील त्यांच्याकडून म्हणण्यात येत आहे. आपण जर पाहिलं तर एप्रिलचा महिना आलेला आहे तरी देखील अद्यापही कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नाहीये. आणि त्याच अनुषंगाने आता ही देखील माहिती समोर येते की एस टी महामंडळाकडून आर्थिक कोंडीचं कारण देत आता मार्च महिन्याचं 56% वेतन जे आहे ते कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. शासनाकडून एस टी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महिन्याला महामंडळाकडून सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कम वर्ग केली जाते. पण गेले अनेक महिने मागणीप्रमाणे आवश्यक निधी येत नसल्याने कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात अडचणी येत असल्याचं सांगण्यात येते. यंदा कमी निधी मिळाला असतानाच महामंडळाकडून एस टी बँकेला 40 कोटी रुपये इतके रक्कम कर्मचाऱ्यांच्या कर्जापोटी द्यावी लागली. त्यामुळे महामंडळाकडे निधीची कोंडी जास्तच वाढली आहे असं देखील महामंडळाकडून सांगण्यात येते. आणि त्यामुळे नक्कीच एस टी कर्मचारी मात्र संतापलेले आहेत, कारण त्यांचा हाच प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जातोय. त्यांचा हाच सवाल आहे की नक्की आम्ही या 56% वेतनामध्ये आम्ही आमचं घर कसं चालवणार, आमच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. अगोदरच पगार देखील कमी असतो आणि त्यामध्येच आता 56%च पगार देण्यात येणार आहे. मग आम्ही आमचं घर कसं चालवणार, हा मुख्य सवाल जो आहे तो एस टी कर्मचाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. स्नेहा, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. अर्थातच साहजिक आहे, एस टी कर्मचाऱ्यांकडनं संताप व्यक्त होतोय आणि यंदा 56% पगार मिळतोय, त्यामुळे नेमकं नियोजन कसं करावं खर्चाचं, हा प्रश्न एस टी कर्मचाऱ्यांना पडलेला आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या काही एस टी कर्मचाऱ्यांची आपण व्यथा जाणून घेतली नागपुरातल्या. त्यानंतर महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं वेतन भागवण्यासाठी जी काही दर महिन्याला 277 कोटी रुपयांची आवश्यकता असते, राज्य सरकारकडून मात्र 272 कोटींचाच निधी मिळाल्यामुळे 56% रक्कम ही कापली जाते एस टी कर्मचाऱ्यांच्या वेतनातली. त्यामुळे एस टी महामंडळाकडनं कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक दणका दिल्याचं कळतंय. मार्च महिन्याचा पगार कर्मचाऱ्यांना 56